तर आजचा जो टॉपिक आपण बघणार आहे बेसिकली की एस-सी-एफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि एल-सी-एम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. तर टॉपिक काय फॅक्टर्स आणि मल्टिपल्स. आता इफ अ नंबर एक्स डिवाइड अनदर नंबर वाय एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे समजा मी जर 16 ला डिवाइड केलं 2 ने तर कम्प्लीट डिव्हिजन होते, कारण 2 8 जर 16 म्हणजे विदाउट लिव्हिंग रिमाइंडर म्हणजे बाकी काय राहत नाही. तर अशाला म्हणतो आपण एक्स डिवाइड अनदर नंबर वाय एक्झॅक्टली. आणि अशा केसमध्ये आपण म्हणतो देन एक्स इज अ फॅक्टर ऑफ वाय किंवा वाय इज अ मल्टिपल ऑफ एक्स. तर फॅक्टर्स म्हणजे काय? सेट ऑफ नंबर विच एक्झॅक्टली डिवाइड द गिवन नंबर. म्हणजे माझ्याकडे एखादा नंबर जर दिलेला असेल, समजा एक नंबर घेतो आपण बघत की लेट मी से 50. मग 50चे फॅक्टर्स काय येणार तर त्याच्यावर आपण बघूया की नंबर आपल्याला दिलेला आहे 50. तर काय सेट ऑफ नंबर विच एक्झॅक्टली डिवाइड द गिवन नंबर. आणि 50ला डिवाइड करणारे नंबर, तर 50ला कुठले कुठले नंबर डिवाइड करतात तर 2 50ला डिवाइड करतो, देन 3 करत नाही, 4 करत नाही, देन 5 काय करतो 50ला डिवाइड करतो, नंतर 10 पण 50ला डिवाइड करतो, आणि 10 नंतर डायरेक्टली तुमच्याकडे 25 आहे की जो 50ला डिवाइड करतो, आणि शेवटी 50 हा स्वतःला डिवाइड करतो. म्हणजे 1 घ्यायचा पहिल्यांदा सुरुवातीला. तर सेट ऑफ नंबर विच एक्झॅक्टली डिवाइड द गिवन नंबर, म्हणजे 50ला डिवाइड करणारे नंबर कुठले तर हे, म्हणजे 1 2 5 10 25 50. तर याला म्हणणार आहे मी फॅक्टर्स ऑफ 50. आता दुसरा वर्ड वापरलेला आहे काय मल्टिपल्स. सेट ऑफ नंबर विच आर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय द गिवन नंबर. म्हणजे इफ द नंबर इज 8 देन 8 4 2 1 हा काय सेट ऑफ फॅक्टर्स आहे. आणि 8चा टेबल जर लिहिला आपण 8 16 24 32 म्हणजे 8च्या मल्टिपल वाले जे नंबर आहेत त्याला म्हणणार आहे मी मल्टिपल्स ऑफ 8. तर लक्षात ठेवायचं की फॅक्टर्स ऑफ अ नंबर आर ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू गिवन नंबर. फॅक्टर्स काय असतात आर ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू गिवन नंबर. म्हणजे इक्वल टू कधी जर तो नंबर इट सेल्फ असेल तर, म्हणजे 1 हा 50चा फॅक्टर आहे म्हणजे 1 हा 50 पेक्षा लहान आहे, 2 50 पेक्षा लहान आहे, 5 50 पेक्षा लहान आहे, 10 इज लेस दॅन 50, 25 इज लेस दॅन 50, आणि 50 इज लेस इक्वल 50. तर फॅक्टर्स ऑफ अ नंबर काय ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू द गिवन नंबर. आणि मल्टिपल जे असतात हे नेहमी मोठे असतात दिलेल्या नंबरपेक्षा. म्हणजे 8 चे मल्टिपल काय आहेत 8 16 24 म्हणजे 8 पेक्षा मोठे आहेत. तर हा डिफरन्स आहे कशामधला फॅक्टर्स आणि मल्टिपल मध्ये. म्हणून आपण हा जो वर्ड वापरणार आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन मल्टिपल. त्यातला फॅक्टर म्हणजे काय मल्टिपल म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण बघतोय. आता मल्टिपल एकदा वर्ड कळाला की कॉमन मल्टिपल कशाला म्हणायचं. तो वन्स द वर्ड मल्टिपल इज क्लिअर की मग आपण कॉमन मल्टिपल, म्हणून आपण वर्ड बघतोय कॉमन मल्टिपल. त्याचे डेफिनेशन बघूया. अ कॉमन मल्टिपल ऑफ 2 or more नंबर, म्हणजे 2 पेक्षा जास्त नंबर आहे त्यांचा काय बघतोय मी कॉमन मल्टिपल, इज अ नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय इच ऑफ देम. म्हणजे असा नंबर की जो दोघांनी डिव्हिजिबल आहे किंवा जे काही दिलेले नंबर त्यांनी डिव्हिजिबल आहे त्याला म्हणायचं कॉमन मल्टिपल विदाउट लिव्हिंग द रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे ती झिरो चालू पाहिजे. म्हणजे आता वी कॅन ऑप्टेन कॉमन मल्टिपल ऑफ 3 5 10. मग मी काय करणार 3चा टेबल लिहिणार 3 1 जर 3 3 2 जर 6 9 12 15, जेवढा लिहिता येईल तेवढा मॅक्सिमम लिहायचं. तसंच काय करणार आहे मी
5चं पण टेबल लिहिणार, 5, 10, 50 म्हणजे 5चे सगळे मल्टिपल लिहिणार. तसंच मी काय करणार, 10चा पण टेबल लिहिणार, 10, 20, 30. आता हे टेबल लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, काय, वी कॅन ऑब्टेन कॉमन मल्टिपल ऑफ 3, 5 and 10. A common multiple of two or number is a which is completely divisible by each of them. म्हणजे मल्टिपल ऑफ 3चा हा सेट मिळालेला आहे, मल्टिपल ऑफ 5चा सेट मिळालेला आहे, मल्टिपल ऑफ 10चा सेट मिळाला. याच्यामध्ये कॉमन काय ते बघू आपण वगैरे. 3 कॉमन नाहीये, 6 कॉमन नाहीये, 9 कॉमन नाहीये, 12 पण कॉमन नाहीये, 15 फक्त काय मल्टिपल ऑफ 3 मध्ये, मल्टिपल ऑफ 5 मध्ये, त्याच्यामुळे 15 पण कॉमन नाही. 18 पण नाहीये, 21 नाहीये, 24 नाहीये, 27 नाही. पण हा जर मी 30 घेतला तर 30 मल्टिपल ऑफ 3 पण आहे, तो मल्टिपल ऑफ 5 मध्ये पण आहे, आणि तो मल्टिपल ऑफ 10 मध्ये पण आहे. म्हणजे 30 पासून पुढचे नंबर म्हणजे 30, 60, 90, 120 हे सगळे याच्यात येणार. त्यामुळे हा जो सेट तयार झाला याला म्हणणार मी कॉमन मल्टिपल्स ऑफ 3, 5 आणि 10. तर लक्षात ठेवायचं, कॉमन मल्टिपल म्हणजे जो नंबर दिलेला आहे त्याचा टेबल लिहायचं, आणि त्या टेबलमध्ये कॉमन काय आहे ते पहिल्यांदा काढायचं. तो जो सेट तयार होईल त्याला म्हणणार आपण कॉमन मल्टिपल्स. आता कॉमन मल्टिपल हा वर्ड क्लिअर असेल तर पुढे आपण टर्म डिफाईन करतोय की लिस्ट कॉमन मल्टिपल, किंवा त्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणणार आहे LCM. तर वर्ड बघू आपण LCM म्हणजे बेसिकली काय आहे. तर LCM ऑफ 2 or more given number is the least number to be exactly divisible by each of them. म्हणजे असा नंबर की जो कॉमन मल्टिपल आहे आणि तो काय सगळ्यात लहान. तर प्रॉब्लेम म्हणून बघू, वी कॅन ऑब्टेन LCM ऑफ 4 and 12 ऍज फॉलोज. तर मल्टिपल ऑफ 4 लिहिले सगळे, 4, 8, 12, 16 वगैरे सगळे टेबल मध्ये. मल्टिपल ऑफ 12 पण लिहिले, 12, 24, 36, 48, 60, 72 सगळं. तर हे दोन मल्टिपल्स लिहिलेत मी, 4चे पण लिहिले, 12चे पण लिहिले. दोघांमध्ये कॉमन काय काय ते बघायचं बरं. तर हा 12 मल्टिपल ऑफ 4 पण आहे, मल्टिपल ऑफ 12 पण आहे. नंतर दुसरा नंबर बघूया आपण की 12 नंतर काय डायरेक्टली 24 आहे की जो मल्टिपल ऑफ 4 पण आहे, मल्टिपल ऑफ 12 पण. याच्यानंतर काय 36 आहे की जो मल्टिपल ऑफ 4 पण आहे, मल्टिपल ऑफ 12 पण आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी कॉमन मल्टिपल लिहिले, आणि या कॉमन मल्टिपल मध्ये सगळ्यात लहान, लिस्ट म्हणजे लहान, तर लहान कुठला आहे तर हा 12 आहे. सो LCM ऑफ 4 and 12 काय आला, 12 आला. मग LCM फाइंड करणे हे डिफिकल्ट नाही, आपल्याला फक्त मल्टिपल म्हणजे टेबल लिहिता आले पाहिजेत. सो ही डेफिनेशन आहे कशाची, तर लिस्ट कॉमन मल्टिपल. खाली एक मेथड दिलेली आहे, ती मेथड पण आपण बघूया की त्याच्यावरून लक्षात येईल की LCM कसा फाइंड करायचा. तर सजेस्ट केल्याप्रमाणे काय आहे की देर आर 2 मेथड्स टू कॅल्क्युलेट LCM. म्हणजे आता मग अशी आपण बघितली तरी ती तर वापरू शकता, पण ती करण्यापेक्षा अजून सोपी कुठली मेथड आहे का, तर पहिली मेथड आहे प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. आता फॉलोइंग आर द स्टेप्स टू ऑब्टेन LCM थ्रू प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे दिलेल्या नंबरचे काय काढायचे, प्राईम फॅक्टर्स काढायचे. फर्स्ट काय करायचं, रिझॉल्व द गिवन नंबर इनटू देअर प्राईम फॅक्टर्स. सेकंडली, find the product of all prime factor that occur in the given number. And third, this product of all the prime factor is the required LCM. क्वेश्चन म्हणून बघूया की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की ही स्टेप्स काय आहेत 1 to 3. तर LCM ऑफ 8 काढायचं आहे, 12 काढायचं आणि 15 काढायचं. तर मी 8चे फॅक्टर्स पाडलेले आहेत.
2 म्हणजे पहिल्यांदा 8 काय 2 ने डिव्हिजिबल कारण इव्हन नंबर आहे. 12 पण हा इव्हन म्हणून इट इज डिव्हिजिबल बाय 2. 15 काय 3 च्या टेबलमध्ये म्हणून डिव्हिजिबल बाय 3. मग 2 4 जार 8, 2 2 जार 4 म्हणजे 2 1 जार 2 म्हणजे 8 चे फॅक्टर आले 2 इंटू 2 इंटू 2. 12 चे फॅक्टर्स आले 2 इंटू 2 इंटू 3 म्हणजे हे फॅक्टर 2 2 3 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 3. तसेच 15 चे फॅक्टर्स आले इट इज 3 इंटू 5. काय म्हटलेलं आहे फाइंड द प्रोडक्ट ऑफ ऑल द प्राइम फॅक्टर that occur in the given number. A product of all prime that in this product of all prime factor is a required LCM म्हणजे विथ हायएस्ट पॉवर. हायएस्ट पॉवर काय आहे ते बघायचं आहे त्याच्यावरून आपण ते लिहिणार आहे. सो 15 चे काढले त्याच्याप्रमाणेच 3 इंटू 5 इंटू 3 रेस्ट 1. आता हिअर द प्राइम फॅक्टर दॅट ऑकर इन द गिवन नंबर. कुठले प्राइम फॅक्टर आहेत तर 2 आहे, नंतर हा 3 आहे आणि हा 5 आहे. अँड देअर हायएस्ट पॉवर. 2 ची हायएस्ट पॉवर किती आहे 3 आहे. 3 ची हायएस्ट पॉवर किती 1 आहे म्हणजे 3 रेस्ट 1. 5 ची हायएस्ट पॉवर काय 5 रेस्ट 1. म्हणजे हायएस्ट पॉवर जे आहे त्याच घ्यायचे आणि त्यांचं प्रोडक्ट घ्यायचं. म्हणजे 2 ची हायएस्ट पॉवर 3 म्हणजे 2 क्यूब, 3 ची पॉवर म्हणजे 3 आणि 5 म्हणजे 8 3 जार 24 आणि 24 5 जार 120. तर अशा प्रकारे आपण काढलेला आहे एलसीएम आणि मेथड वापरलेली आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. त्यामुळे सगळ्यात सोपी मेथड आहे दॅट इज नोन टू बी अ प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. असंच एक एक्झाम्पल घेतो मी की समजा माझ्याकडे 10 आहे, देन 16 आहे आणि 21 आहे. हे 3 नंबर आहे की ज्यांचा मला एलसीएम काढायचा आहे. तर पहिल्यांदा मी 10 चे फॅक्टर्स पडतो. 10 इव्हन म्हणून 2 5 जार 10, 5 1 जार 5. 16 साठी 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 2 जार 4, 2 1 जार 2 आणि शेवटी 21 तिच्या टेबलमध्ये 3 7 जार 21, 7 1 जार 7. त्यामुळे 10 साठी लिहिलं आपण इट इज 2 इंटू 5. 16 साठी लिहिलं 2 किती वेळा 4 वेळा आहे सो इट इज 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 2 रेस टू 4 आणि शेवटी 21 दॅट इज 3 इंटू 7. तर याच्यामध्ये प्राईम कुठले कुठले आलेले आहेत तर लेट मी दुसरा कलर वापरून तुम्हाला कळेल. तर पहिल्यांदा 2 हा एक प्राईम आहे, नंतर 5 एक प्राईम आलेला आहे, 3 आलेलं आहे आणि 7 आलेलं आहे. तर मी काय करणार 2 घेणार, 3 घेणार, 5 घेणार, 7 घेणार. आता एलसीएम साठी काय करायचे हायएस्ट पॉवर किती आहे 2 ची तर ती 4 आहे म्हणून इथे 2 रेस टू 4. हायएस्ट पॉवर ऑफ 3 किती आहे तर 1 आहे म्हणून 3 रेस टू 1. हायएस्ट पॉवर ऑफ 5 किती आहे 1 आहे म्हणून 5 रेस टू 1 आणि 7 ची 1. हे सगळं मल्टिप्लिकेशन केलं 2 रेस टू 4 किती येणार आहे 16. तर 16 इंटू 3 इंटू 5 इंटू 7. 7 5 जार 35, 35 3 जार किती आले तर तुमचे 105. म्हणजे आन्सर तुमचं 16 इंटू 105 जे काय आन्सर आहे तो झाला तुमचा एलसीएम ऑफ दिस 3 नंबर. त्यामुळे फाइंडिंग द एलसीएम हे काय डिफिकल्ट नाही फार. त्यामुळे कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करता आलं पाहिजे. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे काय हायएस्ट पॉवर घ्यायच्या तेवढ्या लक्षात ठेवायचं. जे प्राईम आहेत पहिल्यांदा ते लिस्ट करायचे आणि त्यांची हायएस्ट पॉवर किती आहे तर ती लिस्ट करायची आणि तो फक्त प्रोडक्ट घ्यायचा. तर अशा प्रकारे मिळणारे एलसीएम बाय युझिंग प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. दुसरी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे डिव्हिजन मेथड. सो डिव्हिजन मेथड टू कॅल्क्युलेट द
एलसीएम. त्याच्या काही स्टेप्स आहेत. काय म्हणतात ते? राईट डाऊन द गिवन नंबर इन अ लाईन separating them by commas. Divide them by prime number which exactly divide at least two of the given number. म्हणजे कुठल्या तरी दोघांनी डिवाइड करणारा हे करायचं. थर्ड म्हणतं राईट डाऊन द कोशंट अँड अनडिवाइडेड नंबर इन अ लाईन बिलो फर्स्ट. जी काय कोशंट राहील ती कोशंट लिहायची खालच्या लाईनला. रिपीट द प्रोसेस अंटिल यू गेट अ लाईन ऑफ नंबर विच आर प्राईम टू वन अनदर. आता एक आणि शेवटी प्रोडक्ट ऑफ ऑल डिवायझर अँड द नंबर इन द लास्ट लाईन विल बी रिक्वायर्ड एलसीएम. आता एक क्वेश्चन केला की या स्टेप्स ऑटोमॅटिकली कळतात की कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी त्यात केलेल्या. क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द एलसीएम ऑफ 15, 24, 32, 45. आपल्याकडे पहिली मेथड आहे प्राईम फॅक्टरायझेशन, ती वापरलेली चालेल. पण समजा एक्झाम मध्ये म्हटलं की बाबा डिव्हिजन मेथड वापरा, तर त्यावेळेस आपल्याकडे ऑप्शन फक्त डिव्हिजन मेथड आहे. सांगितल्याप्रमाणे राईट डाऊन द गिवन नंबर इन अ लाईन, म्हणून आपण काय केलं, लाईन वरती लिहिलेलं. म्हणजे 15, नंतर 24, 32, 45. या चार पैकी कुठल्याही दोनला डिवाइड करणारा नंबर कुठला प्राईम आहे, तर मी 2 घेतला पाहिजे. तर 2 15 ला डिवाइड करतो का नाही करत, त्यामुळे तो तसंच ठेवायचा. 2 हा 24 ला करतो म्हणजे इथे 12 येणार. 32 ला करतो म्हणजे इथे 16 येणार. ज्याला करत नाही तो नंबर आहे तसंच कॅरी फॉरवर्ड करायचा. आता परत असा नंबर बघायचा की जो या चार पैकी कुठल्याही दोनला डिवाइड करेल. तर 12 आहे, 16 आहे, इव्हन आहे, तर मी परत 2 घेतो. त्यामुळे हा 15 आहे तसंच येणार, हा 6 झाला, हा झाला 8 आणि हे 45 ॲज इट इज. आता यातल्या कुठल्याही दोनला डिवाइड करणारा नंबर बघायचा. तर मी काय करू शकतो, आता 3 पण घेऊ शकतो, कारण 3 काय करतोय, 15 ला पण करतोय, 6 ला पण करतोय. सो लेट मी टेक 3. सो 3 5 आर 15, 3 2 आर 6. 3 ह्याला करतोय का नाही करत, त्यामुळे हा 8 असंच ठेवायचा. 3 45 ला करतोय का, तर करतोय. 3 1 आर 3, 3 5 आर 15. नंतर परत कुठल्याही दोनला डिवाइड करणार बघायचं, तर काय घेतो मी आता, 5 घेतो. तर 5 1 जर 5, 2 ॲज इट इज, 8 ॲज इट इज घ्यायचा आहे, आणि 5 3 जर 15. परत या दोघांपैकी म्हणजे या चारपैकी कोणालाही डिवाइड करणार बघायचं, तो कुठला आहे, तर 2 आहे. तर मी काय करणार आहे, हा 1 ॲज इट इज घेणार आहे. 2 1 जर 2, 2 4 जर 8 आणि 3 ॲज इट. त्यामुळे एलसीएम काय करणार आपण, 2 इंटू 2 इंटू 2, म्हणजे मी हा रो सॉरी हा कॉलम घेतो, 2 इंटू 2 इंटू 2. देन केलं तर ते वगैरे आले का तुमच्याकडे? तर ते करताना काय करतो मी, 2 2 दोनदा रिपीट झालेलं आहे. नंतर काय, इंटू 3 इंटू हा 5, म्हणजे माझा हा कॉलम झालेला आहे. तसंच आता काय करणार आहे मी, हा रो घेणार आहे, 1 इंटू 1 सॉरी 1 इंटू 1 इंटू 4 इंटू 3. सो 1 इंटू 1 इंटू 4 इंटू 3. हे सगळं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर लक्षात येईल तुम्हाला काय गेलेलं आहे, दिस 2. हा अजून एक 2 राहिला होता आपला, तो घ्यायचा आहे. म्हणजे हे 8 झालं, दिस इज 8, 3 5 आर 15 आणि 4 3 आर 12. तर या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय येणार आहे, 15 8 आर 120, 120 इंटू 12 केलं तर तुम्हाला हे आन्सर मिळेल, 1440. सो दॅट इज द रिक्वायर्ड एलसीएम. त्यामुळे किती नंबर जर दिलेले असतील तरी ही जी मेथड आहे ही फॅक्टरायझेशन पेक्षा सोपी मेथड आहे. त्याच्यात दोन्ही मेथड सोप्या आहेत, पण आपल्याला स्टेप्स लक्षात आले पाहिजे की आपण काय काय केलेलं आहे याच्यामध्ये. परत सांगतो, इथं मिस्टेक केलेली त्यांनी ह्याच्यामध्ये. ह्यांनी अगोदर 5, आपण 5 अगोदर घेतलं नाही, हे नंतर घेतलं, म्हणजे सेमच आहे, काय असं काही प्रॉब्लेम. तर
ऑलवेज रिमेंबर की 2 मेथड आपण वापरू शकतो टू फाइंड आउट एलसीएम. पहिली मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी मेथड आहे डिव्हिजन मेथड. कुठलीही एक्झाम मध्ये फक्त विचारलं असेल एलसीएम काढा, कुठलीही मेथड तुम्ही वापरू शकता. म्हणजे पहिली बेसिक आहे डेफिनेशन ती वापरू शकता, फॅक्टरायझेशन मेथड वापरू शकता किंवा डिव्हिजन मेथड वापरू शकता. म्हणजे असं कुठंच फिक्स नाही की बाबा हेच वापरलं पाहिजे. तर आपण टर्म बघतोय की फॅक्टर म्हणजे काय. फॅक्टर म्हणजे काय आपण डिफाईन केलं होतं मगाशी, पण तीच टर्म आपल्याला परत वापरायची कारण आपल्याला आता हायेस्ट कॉमन फॅक्टर डिफाईन करायचं. A common factor of two or more number is that particular number which divide each of them exactly. एक्झॅक्टली हा वर्ड वापरला म्हणजे काय येणार आहे, रिमाइंडर 0 येणार. सो वी कॅन ऑब्टेन कॉमन फॅक्टर ऑफ 12, 48, 54 आणि 63 as follows. तर फॅक्टर्स ऑफ 12 काढले की 12 ला डिवाइड करणारे नंबर काढले, ते कुठले आहेत ते 12, 6, 4, 3, 2, 1. तर हे सगळे 12 ला डिवाइड करतात. 48 डिवाइड करणं काढले तर हे सगळे 48 डिवाइड करतात. 54 ला डिवाइड करणं काढले तर हे सगळे करतात. 63 ला तर हे सगळे 62 ला. आता याच्यामध्ये कॉमन कुठला आहे, तर हा 3 12 ला करतो, 3 हा 48 ला करतो, 3 हा 54 ला करतो, 3 हा 63 ला करतो. आता हा 3 सोडून उरला कुठला आहे का तर नाही, त्यामुळे 3 काय झालं तुमचा कॉमन फॅक्टर झाला. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय, तर पहिल्यांदा कॉमन फॅक्टर काढायचे आणि त्याच्यामधला हायेस्ट. सो डेफिनेशन आहे highest or HCF of two or more number is the greatest number which divide each of them exactly. For example, 6 kai, it is the HCF of 12 and 18. As there is no number greater than 6 that divide both 12 and 18. Similarly 3 काय highest common factor आहे कोणाचा, 6 आणि 9 चा. तर इथे सांगितल्याने हायेस्ट कॉमन फॅक्टरला आणि ग्रेटेस्ट कॉमन मेजरला हे दोन्ही सेम. एससीएफ इज ऑल्सो नोन एज द हायेस्ट कॉमन डिवायझर किंवा ग्रेटेस्ट कॉमन मेजर. म्हणजे एससीएफ हा वर्ड वापरायच्या ऐवजी कधी कधी आपण एससीडी हा वर्ड वापरू शकतो किंवा जीसीएम हा वर्ड आपण वापरू शकतो. ग्रेटेस्ट कॉमन मेजर म्हणा किंवा हायेस्ट कॉमन डिवायझर म्हणून. सो कॉमन फॅक्टर म्हणजे काय आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय ही डेफिनेशन आता पाहिलेली. एक्झाम्पल काय बघूया. तर याच्यामध्ये पण मेथड्स आहेत, मेथड्स टू कॅल्क्युलेट हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर पहिली मेथड आहे कुठली, सो दॅट इज नोन टू बी अ प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. एक्झाम्पल डायरेक्टली आपण बघू, या स्टेप्स तुम्हाला एक्झाम्पल कळतील. क्वेश्चन विचारलाय फाइंड हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 24, 30 आणि 42. तर मी काय केलेत 24 च प्राइम फॅक्टरायझेशन काढलेलं आहे. म्हणजे हा इव्हन म्हणून 2 ने डिवाइड केलंय, परत 12 आलाय, अगेन डिवाइड बाय 2, नंतर 6 आलेलं आहे, 2 ने डिवाइड केलं तर 3 आलेलं, 3 नंतर 3. तर फॅक्टर्स ऑफ 2 आलेले आहेत 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. त्यालाच काय लिहिलेलं आहे 2 हा 3 ला येऊन 2 क्यूब इंटू 3. तसंच फॅक्टर्स ऑफ 30 काय आलेले आहेत 2 इंटू 3 इंटू 5, 2 इंटू 3 इंटू 5. फॅक्टर्स ऑफ 42, तर 42 चे फॅक्टर्स आलेत 2 इंटू 3 इंटू 7. तर माझ्याकडे फॅक्टर्स ऑफ 24 आहे, फॅक्टर्स ऑफ 30 आहे, फॅक्टर्स ऑफ 42 आहे. काय सांगतं, रिझॉल्व द गिव्हन नंबर इनटू देअर प्राइम फॅक्टर्स. तर आपण केलेलं आहे प्राइम फॅक्टर्स मध्ये. सेकंड, फाइंड द प्रोडक्ट ऑफ ऑल प्राइम फॅक्टर विथ लिस्ट पॉवर. आता ह्याच्यामध्ये की प्राइम कुठले कुठले आलेले आहेत, तर 2 आलेला आहे, 3 आलेला आहे, 5 आलेला आहे, 7 आलेला. मी हायलाइट करतो म्हणजे लक्षात की हा एक प्राइम आलेला आहे 2, नंतर 3 हा एक प्राइम आलेला आहे, 5 आलेला आहे आणि हा 7 आलेला. काय म्हणतो त्यांनी, फाइंड द प्रोडक्ट ऑफ ऑल प्राइम फॅक्टर विथ लिस्ट पॉवर. तर या सगळ्यांमध्ये
लिस्ट पॉवर किती आहे 2 ची, तर 1 आहे म्हणून 2 1. 3 ची लिस्ट पॉवर किती आहे, ती पण 1 आहे म्हणून 3 1. 5 ची लिस्ट पॉवर किती आहे, ती 1 आहे म्हणून 5 1. आणि 7 ची लिस्ट पॉवर किती आहे, तर ती 1 म्हणून 7. Find the product of all the prime factor with least power common to all the numbers. आता कॉमन टू ऑल बघायचं. तर 2 काय आहे, 24 मध्ये पण आहे, 30 मध्ये पण आहे आणि 42 मध्ये पण, त्याच्यामुळे मी 2 घेणार. त्यामुळे हा नंबर आपल्याला घ्यायचा. नंतर बघायचंय 3 इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण, त्यामुळे 3 पण घ्यायचं. 5 आहे का इथे, तर 5 नाही आहे, त्याच्यामुळे हा नंबर घ्यायचा नाही आपल्याला. आणि 7 पण घ्यायचं. म्हणजे काय आलं फक्त आन्सर 2 3 6. त्यामुळे एचसीएफ काढला, हायेस्ट कॉमन फॅक्टर 24 30 आणि 42 किती आला तो 6. त्यामुळे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढताना काय, पहिल्यांदा प्राइम फॅक्टरायझेशन, रिझॉल्व द नंबर इंटू गिव्हन प्राइम फॅक्टर, फाइंड प्रोडक्ट ऑफ ऑल प्राइम फॅक्टर विथ लिस्ट पॉवर कॉमन टू ऑल द नंबर, आणि शेवटी द प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर विथ लिस्ट पॉवर गिव्ह हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर. तेच केले मी, तर फक्त गेलो होतो तेच मी सांगितलं. हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 24 30 आणि 42 किती आहे, तर तो 6 आहे. तर सेकंड मेथड आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायची. त्या मेथडचं नाव आहे डिव्हिजन मेथड. काय, डिवाइड द लार्जर नंबर बाय स्मॉलर वन, डिवाइड द डिवायझर बाय द रिमाइंडर, आणि रिपीट स्टेप 2, म्हणजे ही स्टेप 2 टिल द रिमाइंडर बिकम 0. द लास्ट डिवायझर इज द रिक्वायर्ड हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता एक क्वेश्चन घेतलेला आहे, काय, की फाइंड हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 26 आणि 455. तर काय म्हणतात, डिवाइड द लार्जर नंबर बाय द स्मॉलर वन. तर 455 ला मी डिवाइड करणार आहे कोणी, तर स्मॉलर कुठला आहे, तर 26. काय करतो मी, 26 1 जार 26. आता मी फक्त या साईडला लिहितो, म्हणजे ते लक्षात आहे. 26 1 जार 26, डिफरन्स करायचा. 15तून 6 गेले, उरले तुमचे 9. 4तून मग हे 3 गेले, उरले 1. मग 19. हा 5 काय करायचं, कॅरी फॉरवर्ड. 26च्या टेबलमध्ये 26 7 जार, तर किती येते त्यांनी काढले, तर 182 येतं. सो 1. हा डिफरन्स मी काढतो. हे राहिले 3, देन हे राहिलं तुमचा 1. तर काय करणार आहे, ही जी रिमाइंडर आहे तिने काय करायचं, जो डिवायझर आहे त्याला डिवाइड करायचं. म्हणून पुढे केलं आपण 26 आणि डिवाइड करतो ते. सो काय येणार आहे, 13 2 जार 26, म्हणजे रिमाइंडर किती आली माझी, 0. तर अशा वेळेस काय म्हणतो आपण, रिपीट द स्टेप 2 टिल द रिमाइंडर बिकम द लास्ट डिवायझर. तर लास्ट डिवायझर काय होता माझा, 13 होता. त्यामुळे 13 काय झाला, हायेस्ट कॉमन फॅक्टर झाला कुणाचा, 26 आणि 45. म्हणजे लास्ट डिवायझर इज द रिक्वायर्ड एचसीएफ, दॅट इज हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता क्वेश्चन विचारला पुढचा, की व्हॉट विल बी द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 1785 1995 3381. आपण तो क्वेश्चन बघूया व्यवस्थित. हे सगळं सोपं आहे, ह्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करेल, की जेणेकरून तुम्हाला हे सगळं रिवाइज करता येईल. क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 1785 1995 3381. तर फर्स्ट स्टेप मध्ये काय करणार आहे मी, 1995 ला 1785 ने डिवाइड करणार. सो 1995 यू डिवाइड बाय 1785.
85. तर 1785 बनलं 1780. मी इथे 1785. 5 3 5 गेले 0, 3 8 गेले 1, हा 2 आणि हा 0. मग किती आले माझ्याकडे? तर राहिली रिमाइंडर किती? 210. 210 काय याच्यापेक्षा लहान आहे. तर 210 ने काय करायचं होता? 1785 ला डिवाइड करायचं. तर ते केलं की 2108. तर 8 केलं की त्याने तुमचे 1680 त्याच्या जवळचा नंबर येतो. 5 0 हा तुमचा 1 आणि 0. म्हणजे परत काय आली रिमाइंडर तुमची ह्याच्यापेक्षा लहान आलेली. त्यामुळे मी काय करणार परत आता 105 ने 210 ला डिवाइड करणार. 105 2 जार 210 म्हणजे रिमाइंडर आली माझी 0. म्हणजे हा जो नंबर आहे 105, तर 105 काय झाला? हा एससीएफ झाला. कोणाचा? तर तुमच्या 1785 आणि 1995. म्हणजे पहिल्यांदा मी हे जे दोन नंबर आहे यांचा एससीएफ काढ. आता काय करू आपण की एससीएफ ऑफ 105 आणि म्हणजे जो एससीएफ मिळालेला यांचा त्याचा आणि 3381 यांचा एससीएफ काढायचा. मग 3381 काय आहे? हा ग्रेटर आहे कशापेक्षा? 105 पेक्षा. त्यामुळे 105 जर आपण डिवाइड करू तर 105 3 जर किती येणार आहे? तर 315 येणार आहे. म्हणजे याच्या जवळचा नंबर येतो. 105 3 जर 315. 8 मध्ये तुमचे हे गेले. तुमच्या 8 मधनं 5 गेले तर राहिले 3. देन 3 मधनं 1 गेलं तर तुमचा 2. 3 मधनं 3 गेले की 0. तुमचा हा 1 काय करायचं? कॅरी करायचं. देन हा नंबर काय याच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यामुळे परत आपण डिव्हिजन करू शकतो. तो 105 2 जार 210. सो इट इज युअर 210. 1 ॲज इट इज. 3 मधनं 1 गेले की 2 राहिलेले आहेत. 0. आता हा 21 जो आहे तो काय आहे? 105 पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे 21 ने 105 ला डिवाइड करायचं. आता 21च्या टेबलमध्येच 105. सो 21 5 जार 105. तर हे 000. म्हणजे 105 आणि 3381 यांचा एससीएफ किती आलाय? तर तो 21. देअरफॉर एससीएफ ऑफ 105 अँड 3381 हे 3381 ते तुमचा 21. त्याच्यामुळे हे सगळे जे नंबर आहेत या सगळ्यांचा एससीएफ किती आलेला आहे? तर तो 21 आलेला आहे. म्हणजे 3 नंबर दिले असतील तर पहिल्या दोनचा एससीएफ काढायचा. जी काय व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आणि उरलेला नंबर यांचा एससीएफ काढायचा. तर तेच तुमचा आन्सर असेल. कशाचं? की एससीएफ ऑफ द गिवन 3 numbers. तर फ्रॉम द अबव एक्झाम्पल यू कॅन notice that SCF is the factor of difference of the given numbers. त्यामुळे एससीएफ काढणे डिफिकल्ट नाही. तर ही पहिली मेथड तुमची डिव्हिजन मेथड टू फाइंड आउट द SCF. To find the SCF of a given number, you can divide the number by the lowest possible difference. If these numbers are divisible by the difference, then the difference itself is the SCF of the given number. Otherwise, any other factor of this difference will be SCF. हे सेम एक्झाम्पल जे आहे जे फाइंड द एससीएफ ऑफ 30 42 135 इथे आपण डिव्हिजन मेथड जी आता आपण वापरलेली ती वापरू शकतो. तर काय करतो मी 30 आणि 42 चा पहिल्यांदा काय काढतो? एससीएफ काढतो. सो 31 जार 30 राहिले की तुमचे 12. तर 12 काय लेस दॅन 30 आहे त्याच्यामुळे 12 ने मी 30 डिवाइड करणार. सो 12 2 जार 24. रिमाइंडर किती आहे माझी? 6 आहे. 6 काय आहे? 12 पेक्षा लहान आहे त्याच्यामुळे 6 ने मी 12 डिवाइड करणार.
सो 6 2 जर 12 म्हणजे 0 आला. म्हणजे एसएफ आला कोणाचा 30 आणि 42 एसएफ त्याला 6 आला. म्हणजे ह्याचा एसएफ मिळालेला आहे. तर मी काय करणार आहे 6 आणि 135 यांचा एसएफ काढणार. 6 लहान आहे 135 पेक्षा, त्यामुळे 6 ने 135 डिवाइड करूया. 6 2 जर 12 1 दिस इज 0 5 कॅरी फॉरवर्ड. परत 6 2 जर 12 इथे राहील तर तुमचं 3 राहील. हे काय लेस दॅन 6 आहे त्याच्यामुळे 3 ने 6 ला डिवाइड करायचं. 3 1 जा 3 3 2 जर 6 0. म्हणजे त्याच्यावरनं काय मिळालं मला एसएफ मिळाला कोणाचा 6 आणि 135. तर किती मिळाला तर हा 3 मिळाला. त्याच्यामुळे आन्सर किती आले तुमचं 3 आले. इथे लिहिले त्यांनी 3 इज एसएफ ऑफ 30 42 आणि 132. त्यामुळे ही जी मेथड डिव्हिजन मेथड ही सिम्पलेस्ट मेथड आहे टू फाइंड आउट द एसएफ ऑफ एनी 3 नंबर्स. आणि हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात किंवा एसएफ काढा, तर तुम्ही कुठलीही मेथड तिथे वापरू शकता. म्हणजे ज्या ज्या मेथड आपण बघितलेल्या आहेत डिव्हिजन मेथड वापरा, फॅक्टरायझेशन मेथड वापरा, एनी वन ऑफ द मेथड यू कॅन यूज. आता हा डिफरन्स आहे काय द मेथड टू कॅल्क्युलेट एलसीएम अँड एचसीएफ ऑफ फ्रॅक्शन. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल अँड हायेस्ट कॉमन फॅक्टर कॅन बी ऑब्टेन्ड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. तर एलसीएम ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे काय ए अपॉन बी वाला नंबर जर असेल तर काय एलसीएम ऑफ न्यूमरेटर अपॉन एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर. तसंच एचसीएफ ऑफ अ फ्रॅक्शन काढायचं असेल तर एचसीएफ ऑफ अ न्यूमरेटर अपॉन एलसीएम ऑफ अ डिनॉमिनेटर. हे फॉर्म्युलेज आहेत, कसे वापरायचे तर एक्झाम्पल आहेत त्याच्यावर आपण करू शकतो. म्हणजे याला काय म्हणणार आहे मी फ्रॅक्शन म्हणणार. म्हणजे 72 अपॉन 250 हे एक फ्रॅक्शन आहे, हे एक फ्रॅक्शन आहे, हे एक फ्रॅक्शन. म्हणजे एलसीएम ऑफ फ्रॅक्शन काढायचंय. तर फॉर्म्युला काय सांगतो एलसीएम जर काढायचं असेल यांचा तर एलसीएम ऑफ पहिल्यांदा मी हे सिम्प्लिफाय केलेले आहेत 72 अपॉन 250. तर काय दिस इज सेम एज 36 अपॉन 125. देन 126 अपॉन 75. तर ते काय येणार आहे इट इज सिम्प्लिफाय केलं तर 6 हा तुमचा काय 42 अपॉन 25 आलं. कसं आलेलं 42 अपॉन 25 तर 3 ने डिव्हिजन केलेलं. 3 4 जर 12 आणि 3 2 जर 6. तसं 3 2 जर 6 आणि 3 5 जर 50. म्हणजे 126 अपॉन 75 इज सेम एज 42 अपॉन 25. तसंच 162 अपॉन 165 इज सेम एज 54 अपॉन 55. म्हणजे दिलेले फ्रॅक्शन आपण पहिल्यांदा सिम्प्लिफाय करायचे. आता अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, कुणाचा फॉर्म्युला रिक्वायर्ड एलसीएमचा. तर एलसीएम ऑफ न्यूमरेटर हा न्यूमरेटर आहे 36 42 आणि 54 हा काय तुमचा न्यूमरेटर. म्हणून एलसीएम ऑफ न्यूमरेटर 36 42 आणि 50. आणि एचसीएफ ऑफ डिनॉमिनेटर काय आहे तर हा तुमचा 125 25 आणि 55 हा डिनॉमिनेटर. म्हणजे पहिल्यांदा ह्यांचा मी एलसीएम काढला, नंतर ह्यांचा मी एचसीएफ काढला. ज्या मेथड आपण बघितल्या त्यांनीच जी काय व्हॅल्यू येईल ती सिम्प्लिफाय करायची. हा मिळाला रिक्वायर्ड एलसीएम. हे एखाद्या ऍप्टिट्यूड मध्ये पण अशा टाईपचे क्वेश्चन विचारतात की फाइंडिंग द एलसीएम ऑफ अ फ्रॅक्शन. त्यामुळे थोडंसं व्हिडिओ एकदा परत एकदा चेक करायचं आहे की आपण काय काय आज शिकलेलो आहे की जेणेकरून तुमची ही रिव्हिजन होणार आहे. दोनच गोष्टी शिकल्या आपण की एचसीएफ कसा काढायचा, एलसीएम कसं काढायचं. ते काढताना